मिथुन राशी भोगलेले दिवस आणि पुढील दिवस, कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र. मिथुन राशीचा प्रवास हा इतर कुठल्याही राशीसारखा सरळ किंवा साधा आणि सोपा नसतो. बाहेरच्या जगाला दिसतं ते फक्त तुमचं चैतन्य, तुमची बोलण्याची कला आणि तुमचं मोहक व्यक्तिमत्व आणि तुमचा प्रभावी संवाद. लोकांना वाटतं की तुम्ही नेहमी आनंदी, नेहमी आत्मविश्वासाने भरलेले आणि परिस्थिती हाताळण्यात तरबेज आहात, पण वास्तव काही वेगळंच आहे. तुमच्या अंतर्मनात किती गोंधळ चालतो, किती वेदना तुम्ही गिळून टाकतात आणि किती वेळा स्वतःचे अश्रू पुसले हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. मिथुन राशीने मागील काही वर्षात एक गोष्ट खोलवर शिकली. लोक चेहऱ्यावर हसतात पण आतून द्वेष धरतात. काही नातेवाईक प्रेम दाखवतात पण आतून तुमच्याच प्रगतीचा हेवा करतात. काही मित्र तुमच्या जवळ येतात पण तुमच्याकडून फायदा मिळेपर्यंतच. तुमच्या यशाने लोक चिडतात आणि तुमच्या अडचणींवर लोक खुश होतात. तुम्ही इतक्या वेळा जखमी झालात की आता तुमची सहनशक्ती नव्याने तयार झाली आहे. तुम्ही जे भोगलं ते फक्त काळ नव्हता, तर ती होती एक परीक्षा, कर्माची परीक्षा, तुमच्या स्वभावाची परीक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नशिबाचं वळण बदलण्याची तयारी. पण आज तुम्ही जिथे उभे आहात तो काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. या दरवाजाच्या एका बाजूला आहे भोगलेले दिवस, कपटी नातेवाईक, स्वार्थी मित्र, फसवे शब्द आणि अनपेक्षित विश्वासघात, आणि दुसऱ्या बाजूला आहे तुमचं भविष्य, जिथे तुमची बुद्धी पुन्हा जागृत होईल, जिथे नशीब अचानक फिरेल, जिथे तुमच्यासाठी नवीन लोक, नवीन संधी, नवीन उंची उघडेल. हा व्हिडिओ म्हणजे भूतकाळाच्या राखेतून उगवणाऱ्या नवीन मिथुन राशीचा प्रवास, ज्यात तुम्ही जाणून घेणार आहात काय उगलं, आता कसं बदलेल आणि आता पुढे काय मोठं घडणार आहे. आता सुरू करूया हा सखोल प्रवास. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. मिथुन राशीच्या सत्याचा संघर्षाच्या अनेक नवीन जन्माचा. नंबर 1, भूतकाळात भोगलेले दिवस. मिथुन राशीचं मौन संघर्ष. मिथुन राशीचा भूतकाळ म्हणजे एक शांत युद्ध होतं. ही अशी लढाई होती जी तुम्ही कुणालाही सांगितली नाही, कुणाकडून मदत मागितली नाही आणि ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिवस स्वतःशी झुंज देत होतात. मिथुन राशीचं सर्वात मोठं दुःख हे की राज भावनिक असते, विचारशील असते, लोकांना मदत करून आनंद मिळवते, पण हाच स्वभाव तुमच्या सर्वात मोठ्या अडचणींचं कारण ठरला. घरातल्या लोकांनी दिलेला छुपा त्रास, तुम्हाला दुखवणारे, चुकीचं वागवणारे आणि तुमच्या बोलण्याला किंमत न देणारे लोक तुम्हाला बाहेरून नव्हे, घरामध्येच भेटले. तुमच्या विश्वासावर वार करणाऱ्यांची संख्या जास्त होती. तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता, मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्याशी असं का? काही नातेवाईकांनी तुमच्या प्रगतीचा हेवा केला, तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्यावर दोष टाकला, तुमच्या निर्णयांवर टीका केली, तुमचा आत्मविश्वास गळून जाईल असं वागले. तुम्ही किती वेळा मनातल्या मनात रडलात हे तुमच्या जवळच्या लोकांनाही माहीत नाही. मित्र नावाखाली आणि स्वार्थी लोक. मिथुन राशी मैत्रीला खूप महत्त्व देते. तुम्ही हसता, खेळता, सोबत देता, ऐकून घेता, त्यामुळे लोकांना वाटतं तुम्हाला भावना नाही. हे मित्र तुमचे बुद्धीचा, संपर्काचा, स्वभावाचा फायदा घेतात. तुम्हाला गरज असताना मात्र पाठ फिरवली. अनेकदा तर तुमच्या नावावरचा चुकीचा निर्णय घेऊन दोष तुमच्या डोक्यात टाकण्यात आला. लोकांनी तुमच्याबद्दल खेळलेले गुप्त डाव, तुमच्या चांगल्या गुणांना लोकांनी घेतलेला फायदा, तुमचं बोलणं, तुमची माहिती, तुमचे प्लॅन हे सगळं इतरांच्या फायद्यासाठी वापरण्यात आलं. तुमच्या पाठीमागे तुमच्यावर आरोप लावले, अफवा पसरवल्या. तुमच्या मनाला सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला दुखावले ते अनेकदा तुमच्याच कुटुंबातील किंवा जवळचे होते. हा काळ इतका भयानक होता की तुम्हाला स्वतःच कधी कधी शंका यायची, मी चुकीचा आहे का, माझ्यासोबत असं का होतं? पण हे सत्य की तुमची परीक्षा चालू होती. हा काळ ब्रह्मदेवाने दिलेला कठीण टप्पा आहे, ज्यातून तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडाल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 2, वर्तमान. आता तुमच्या जीवनात चालू असलेला निर्णायक टप्पा. आज तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तो फक्त बदलाचा टप्पा नाही, तो तुमच्या नशिबाचं वळण बदलणारा निर्णायक टप्पा आहे. हा काळ असा आहे की तुम्ही भूतकाळातील ओझे मागे टाकत आहात आणि भविष्यातील उन्नतीकडे चालू लागला आहात. चुकीचे लोक दूर होत आहेत हे तुम्हाला अचानक जाणवत असेल. काही लोक हळूहळू तुमच्यापासून दूर होत आहेत. काहींच्या बोलण्यात बदल दिसतोय, काहींचा मुखवटा अचानक गळतोय. ही घटना अचानक नाही, ही ब्रह्मदेवाची साफसफाई आहे. ज्यांनी तुमची ऊर्जा खाल्ली, विश्वास फोडला, स्वार्थ केला, अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर केलं जाते.
तुमच्या बुद्धीची खरी ताकद पुन्हा जागृत होत आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं विसरला, पण आता तुमची आतली शक्ती जागृत होत आहे. तुमचा विचारपट, निर्णय क्षमता, ध्येय आणि विश्लेषण शक्ती परत येते. तुम्ही आता कोण चुकीचं, कोण बरोबर हे लांबूनच ओळखू शकाल. लोकांच्या नजरेतून, वागण्यातून, शब्दांमधून तुम्ही त्यांचा स्वार्थ शोधू शकता. तुमच्या आयुष्याची दिशा स्पष्ट आहे. आधी तुम्ही गोंधळलेले होता, कुठे जावं, काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा. पण आता तुमच्या मनात एक वेगळी स्पष्टता आहे. जर तुम्ही तुमच्या करिअर, नाती, पैशांच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत किंवा प्रलप झालात, जी काम आधी अडकली होती ती आता पुढे सरकू लागली आहे. जी स्वप्न दूर वाटत होती ती आता हाताशी येऊ लागली आहे. मानसिक शांतता वाढत आहे. हा काळ तुम्हाला आतून शांत करतोय. आधीचा गोंधळ, ताण, दडपण आता कमी होऊ लागला आहे. तुम्ही स्वतःची किंमत ओळखत आहात. तुम्ही स्वतःसाठी उभे राहू लागलात. नशिबाचा टर्निंग पॉइंट हा सामान्य नाही. हा काळ असा आहे की तुम्ही पुढे जे अनुभवणार आहात ते भूतकाळापेक्षा संपूर्ण वेगळा आहे. जुने अध्याय बंद झाले आहेत आणि नवा अध्याय सुरू होतोय. हा निर्णायक टप्पा तुम्हाला सांगतो की आता भोग संपले, आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 3 आहे पुढील दिवस. मिथुन राशीच्या जीवनातील मोठे वळण. मिथुन राशीचे पुढील दिवस साधे किंवा सामान्य नसतील. भूतकाळात तुम्ही जितकं सहन केलं तितकंच आता ब्रह्मदेव तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देत आहे. हा काळ म्हणजे तुमच्या जीवनातील मोठ्या आटवाचा टप्पा आहे. तुमच्यावरून हटणारा कर्मांचा काळ गेल्या काही वर्षांनी तुम्हाला मानसिक, आर्थिक आणि भावनिक ताण दिला आहे. पण आता कर्मचक्र बदलत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला तेच लोक तुमच्या पुढे शांत होतील. तुमच्या मनात जे प्रश्न होते त्यांची उत्तरे तुम्हाला मिळू लागतील. तुमच्या आयुष्यात काम, करिअर, व्यवसाय किंवा शिक्षणात एखादे नवीन दार उघडतील. जिथे आधी डोळे उघडे होते तिथे आता गती आणि प्रगती मिळेल. तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य तुम्हाला मोठ्या संधी देणार आहे. हे वळण अपेक्षित असू शकतं, ज्याला अचानक तुमच्या मार्गात बदलून जाईल. पण तो बदल चांगला असेल. पैशांच्या बाबतीतलं तणावाचं ओझं हलकं होईल. अडकलेले पैसे मिळतील. नवीन मार्ग सापडतील. एखाद्या परिवारातील वाद, कर्ज, आर्थिक दडपण कमी होईल. तुमच्या किमतीची ओळख. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता तुमची किंमत कळू लागेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते आता तुमच्या समोर स्वतः लहान पडतील. हा काळ तुम्हाला नवीन व्यक्तिमत्व देईल. तुम्ही आता कुणावरही अनाठायी विश्वास ठेवणार नाही. तुम्ही स्वतःची सीमा ठरवाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक तुम्हाला वापरणं कमी होईल, कारण आता तुम्ही त्यांना ओळखायला शिका. नंबर 4, कपटी नातेवाईकांपासून कसे वाचाल. मिथुन राशीने भूतकाळात जेवढा त्रास नातेवाईकांकडून भोगला तो इतर राशींनी कमी भोगला. म्हणून हा पॉइंट खूप महत्त्वाचा. बोलणं कमी आणि निरीक्षण जास्त. नातेवाईक कपटी असतील तर त्यांच्यासमोर जास्त बोलू नका, कारण ते तुमच्या शब्दांना फिरवून वापरतात. त्याऐवजी शांत राहा. त्यांचं वागणं निरीक्षण करा. ते काय बोलता, काय लपवता यावर लक्ष द्या. तुमचं यश, तुमची योजना कोणालाही सांगू नका. मिथुन राशी हवेतल्या हवेत आपले प्लॅन बोलून जाते, पण कपटी नातेवाईक हेच प्लॅन अडवतात, थांबवतात आणि तुमच्यावर वापरतात. म्हणून आता पुढचं पाऊल तुमचं काम. तुमचा उद्देश फक्त तुमच्यापाशी ठेवा. भावनिक ब्लॅकमेल होऊ देऊ नका. कपटी नातेवाईकांची सर्वात मोठी सवय म्हणजे भावनिक शब्द वापरून तुम्हाला कमकुवत करणे. जसं आमच्यासाठी हे करायला हवं, तू आमचा नाहीस का, तू बदलत चालला आहेस. हा फक्त एक खेळ आहे. तो जर तुम्ही ओळखला तर तुम्ही वाचाल. कपटी लोकांपासून अंतर ठेवणे गरजेचं आहे, परंतु नातं तोडणं आवश्यक नाही, कारण अशा लोकांना दूर ठेवण्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे मर्यादा. योग्य लोकांना ओळखता तुमच्यावर प्रेम करणारे, तुमच्यासाठी उभे राहणे, तुमच्या दुःखी काळात साथ देणारे लोक तुमचे खरे नातेवाईक आहे. बाकी सगळे परिस्थितीनुसार बदलतात. नंबर 5, स्वार्थी मित्रांना कसं ओळखाल. मिथुन राशी मैत्रीवर खूप जास्त विश्वास ठेवते, म्हणून या राशीला स्वार्थी मित्र अनेक वेळा त्रास देतात. पण त्यांना ओळखणं अतिशय सोपं आहे. जर तुम्ही काही गोष्ट लक्षात ठेवल्या तर तुमच्या नजरेतून ते किती दूर पळतील ते पहा. स्वार्थी मित्रांचा पहिला गुण असा आहे की तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते दिसणार नाहीत. काम झाल्यावर गायब आणि फायदा हवा असेल तिथे उपस्थित. तुमच्या यशावर त्यांच्या चेहऱ्याची चाचणी करा. स्वार्थी मित्रांना तुमचे यश सहन होणार नाही. तुमच्या चांगल्या बातमीवर ते उत्साह दाखवत नाही. त्यांना आतून तुमच्या उंचीचा हेवा वाटतो. ते तुमची माहिती इतरांना देतात. तुम्ही त्यांच्यावर गुपित सांगितली की ते इतरांसोबत पोहोचवतात. स्वार्थी मित्रांसाठी तुमचं गुपित म्हणजे सामाजिक चलन असतं. तुमच्या अपयशात त्यांना आनंद दिसतो. तुमचं मन जळत असताना त्यांना एक वेगळीच शांतता दिसते, कारण त्यांना वाटतं की आता तुम्ही त्यांच्यापासून पुढे जाणार नाही. तुमचा वापर करण्याची त्यांची पद्धत, कधी पैसे, तुमची ओळख, कधी तुमचा वेळ, तर कधी तुमची मानसिक शक्ती, हे लोक वापर करतात. खरी मैत्री आणि स्वार्थी लोक यात फरक आहे.
खरा मित्र तुम्हाला प्रोत्साहन देतो आणि स्वार्थी मित्र तुम्हाला थांबवतो. खरा मित्र तुमचा आनंद वाढवतो, तुम्हाला आनंदी करतो. स्वार्थी तुम्हाला थकलेला पाहून समाधान मिळतं. तर असे आहेत स्वार्थी मित्रांचे गुण. आता नंबर 6, मिथुन राशीचा नवा जन्म. मिथुन राशीचा संपूर्ण प्रवास हा 2 गोष्टींमध्ये विभागलेला आहे. भूतकाळातील अंधार आणि भविष्यातील उजाड पहाट. भूतकाळाने तुम्हाला खूप काही शिकवलं आणि भविष्य तुम्हाला खूप काही देणार आहे. या 2 टोकांमध्ये आज उभा आहे तो म्हणजे जिथे तुम्ही भूतकाळाचा धडा आणि भविष्याचं दार हे दोन्ही हातात घेऊन उभे आहात. ज्या दुःखाने तुम्हाला आतून हादरलं, ज्या लोकांनी तुमचा विश्वास तोडला, ज्या मित्रांनी तुमचा उपयोग केला आणि ज्या घरच्यांनी तुमच्यावर शब्दांनी वार केले, त्यांनी एकच काम केलं, त्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं. मिथुन राशीचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. प्रत्येक अपमानाने तुमचा अहंकार नाही तर तुमचा आत्मविश्वास घडवला. प्रत्येक फसवणुकीने तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण केली. प्रत्येक चुकीच्या नात्याने तुमचं शहाणपण वाढवलं. भूतकाळ म्हणजे तुमची शिक्षा नव्हती तर ती होती तुमची तयारी. अंधाराने तुम्हाला मोडण्याचा प्रयत्न केला पण अंधारातून तुम्ही नव्याने घडून बाहेर आला. आता काळ बदलणार आहे, आता परिस्थिती बदलणार आहे. सगळं तुमच्या बाजूने वळत आहे. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ते मागे राहणार, ज्यांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या तेच पुढे तुमच्यासोबत उभे राहणार. मिथुन राशी आता असा काळ प्रवेश करत आहे की जिथे तुमची विचारशक्ती तुम्हाला उंच नेईल. तुमचे शब्द तुमची ओळख निर्माण करतील. तुमची क्षमता आता थांबवता येणार नाही. तुमचा आत्मविश्वास लोकांना घाबरवेल आणि तुमची नवीन ताकद लोकांना आश्चर्यचकित करेल. आजवर तुम्ही लोकांकडे धावलात, लोक तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही मित्र शोधत फिरलात, आता खरी माणसं तुम्हाला शोधतील. नाती जोडतील पण आता नाती तुमच्यापुरती बांधली जातील. नशिबाचे हे वळण म्हणजे मिथुन राशीचा नवा जन्म आहे. तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आता आयुष्य तुम्हाला देणार आहे. सामान्यतः लोक योग्य शांततेच्या अशा टप्प्यात जिथे तुम्हाला स्वतःशी प्रेम करायला जमेल. आता अंतिम सत्य हेच आहे की तुमच्यावर जे काही घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हतं, ते तुम्हाला घडवण्यासाठी होतं. आणि आता तुम्ही ज्या उंचीवर जाणार आहात तिथे कोणीही पोहोचू शकणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.